बुलढाण्यातील केस गळतीच्या रुग्णांना आता दृष्टीदोष जाणवतोय। आतापर्यंत त्यांना टक्कल पडण्यामागचं नेमकं काय कारण होतं हे समजून घेण्यासाठीच फार वेळ गेला। त्या संदर्भात आरोग्य पथकं सातत्यानं गावात आली, पण आता मात्र नजरेवर परिणाम होत असल्याचा दावा रुग्णांकडून केला जातोय। केस गळतीनंतर दृष्टी कमजोर होती असं रुग्णांचं म्हणणं आहे। केस गळतीनंतर आता दृष्टी कमजोर होत असल्यामुळे निश्चितच गावातल्या सगळ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मागच्या महिनाभरापासून बुलढाण्यामध्ये केस गळतीचा हा आजार समोर येत आहे। बुलढाण्यातील शेगावसह इतर 2 तालुक्यांमध्ये 222 केसगळतीचे रुग्ण आढळून आले। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी संदीप वानखेडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। संदीप, केसगळती नेमकी कशामुळे होते याबाबतचा आता आरोग्य पथकाकडून निश्चित तपासणी सुरू आहे। आता दृष्टी कमजोर होत असल्याचं रुग्णांचं म्हणणं आहे। याबाबत आता पुन्हा परत तपासणी होणार का सगळ्यांची आरोग्य पथकाकडून? खरं पाहिलं तर 1 महिन्यापेक्षा अधिकचा काळ जो आहे हा लोटून गेलेला आहे। मात्र केस गळती कशामुळे होते याचं नेमकं निदान जे आहे ते अद्यापपर्यंत लागलेलं नाहीये। या आठवडाभरात आयसीएमआरचे अहवाल जे आहेत ते प्राप्त होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने नेमका या आजाराचं निदान जे आहे ते समोर येणार आहे। परंतु आता ज्या रुग्णांच्या नागरिकांच्या डोक्यावरील केसगळती झालेली आहे त्यांना आता त्यांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवत आहेत, हा एक दिलासा त्या तिथल्या नागरिकांना मिळतोय। मात्र आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून एक वेगळीच भीती जी आहे ती या परिसरामध्ये निर्माण झाली आहे। ज्या रुग्णांची केसगळती झालेली आहे त्यांची आता दृष्टीदोष त्यांना दृष्टी जी आहे ती कमजोर होताना हे संपूर्ण नागरिक सांगतात आणि ही अतिशय धक्कादायक माहिती जी आहे ही आता या नागरिकांकडून समोर येत आहे। आधीच्याच केसगळतीच्या रुग्णांची म्हणजे केसगळतीच्या आजाराचं निदान झालेलं नाही आणि दुसरा आजार जो आहे तो आता या रुग्णांना ही लक्षणं जाणवत आहेत। त्यामुळे मोठं भीतीचं वातावरण जे आहे या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय। आरोग्य विभाग या संदर्भात आता काय नेमके उपाययोजना करतं, काय उपचार करतं हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार। मात्र सध्या तरी आता आयसीएमआरच्या मात्र आता WHO कडून या संपूर्ण प्रकरणाची तपासणी व्हावी अशा पद्धतीची मागणी देखील आता या ठिकाणी जोर धरू लागलेली आहे। जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी संदीप।